लोकांनी त्यांना भरभरून मतं देण्याचं काम सुरू केलं, ओबीसीने त्यांना भरभरून मतं देण्याचं काम सुरू केलं आणि त्यातूनच यांनी आता एक कुठतरी यांच्यामध्ये गर्व आला, मीपणा आला आणि ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचं यांनी वारंवार काम सुरू केलंय. हे अहिल्यादेवींचा गाठ पाडलेला आणि अहिल्यादेवींचा पुतळा जमीनदोस्त केलेला हा विसरणार नाही. येणाऱ्या काळात ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे आणि भाजपने येणाऱ्या काळात हे आता थांबवावं. भाजपने बाबासाहेबांचं सुद्धा, भाजपचे काही मंत्री डॉक्टर बाबासाहेबांचं सुद्धा नाव घ्यायला सुद्धा त्यांना लाज वाटते आणि खरं तर यांना पुतळे पाडायचेत ना, तर पाडावं नाही. हेगडे गोवळकरचे पाडावं, त्यांचे जे संघाचे जे लोक आहेत त्यांचे पाडावत ना. परंतु लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा तुम्ही पुतळा पाडायला, लोकमाता अहिल्यादेवींनी निर्माण केलेला ऐतिहासिक घाट तुम्ही पाडायला लागले, ते अतिशय चुकीचे. ओबीसी समाज हे खपवून घेणार नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेला मणिकर्णिका घाट उत्तर प्रदेश सरकारने तोडलेला आहे आणि त्यानंतर देशभरात त्याच्या निषेधार्थ मूक आंदोलन आणि मोर्चे काढण्यात येत आहेत. आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आहेत. कसं पाहता, एकीकडे सरकार म्हणतंय की आम्ही ओबीसींच्या बाजूने आहोत, दुसरीकडे आता ओबीसीच्या अनेक समूहातर्फे या घटनेचा निषेध म्हणून मूक मोर्चे काढण्यात येत आहेत. खरं तर सरकार कुठेही ओबीसीच्या बाजूने नाहीये. ऐतिहासिक असणारा मणिकर्णिका घाट अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी महाराणी अहिल्यादेवी होळकरांनी असे घाट राज्यभरात, देशभरात अनेक ठिकाणी बांधले आणि त्यातून शिव मंदिर असतील, बारव असतील, असे त्यांनी ऐतिहासिक खूप मोठं काम केलं. त्यांचं नाव पुसवण्याचं, त्यांचं कार्य पुसवण्यासाठी हा केलेला खाटाटोप आहे. खरं तर हे उत्तर प्रदेश सरकारचं अतिशय चुकीचं कृत्य, याचा आम्ही निषेध करतो. याला हे खरं तर निषेधाच्या सुद्धा अतिशय पुढे गेलेलं आहे आणि भाजप सरकार आता कुठंतरी हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करतंय. जे वाटल ते मनानं करा, म्हणजे जे आपल्याला वाटल तसं करायला सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या काळात हे आता इथून पुढे मला तर वाटतं असं जास्त होईल, कारण की लोकांनी त्यांना भरभरून मतं देण्याचं काम सुरू केलं, ओबीसीने त्यांना भरभरून मतं देण्याचं काम सुरू केलं आणि त्यातूनच यांनी आता एक कुठतरी यांच्यामध्ये गर्व आला, मीपणा आला आणि ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचं यांनी वारंवार काम सुरू केलंय. त्यातूनच हे गाझियाबाद मधला घाट असेल, अहिल्यादेवी चा पुतळा असेल, ते त्यांनी जमीनदोस्त करण्याचं काम केलंय. तेथील मुख्यमंत्री एक फक्त भगवाधारी आणि बुलडोजर बाबा यांनी हे अतिशय चुकीचं कृत्य केलंय. ते पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहतात, परंतु ओबीसी येणाऱ्या काळात नक्कीच हे अहिल्यादेवींचा गाठ पाडलेला आणि अहिल्यादेवींचा पुतळा जमीनदोस्त केलेला हा विसरणार नाही. येणाऱ्या काळात ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे आणि भाजपने येणाऱ्या काळात हे आता थांबवावं. भाजपने बाबासाहेबांचं सुद्धा, भाजपचे काही मंत्री डॉक्टर बाबासाहेबांचं सुद्धा नाव घ्यायला सुद्धा त्यांना लाज वाटते आणि खरं तर यांना पुतळे पाडायचेत ना, तर पाडावं नाही. हेगडे गोवळकरचे पाडावं, त्यांचे जे संघाचे जे लोक आहेत त्यांचे पाडावत ना. परंतु लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा तुम्ही पुतळा पाडायला, लोकमाता अहिल्यादेवींनी निर्माण केलेला ऐतिहासिक घाट तुम्ही पाडायला लागले, ते अतिशय चुकीचे. ओबीसी समाज हे खपवून घेणार नाही. परंतु जे आज धनगर समाजाला जाती जातीत तेढ निर्माण करून ओबीसीपासून बाजूला करण्याचा प्रयत्न करणारा कुठतरी जातीवादी असणारा जरांगे आज ह्या विषयावर बोललेला अद्यापपर्यंत दिसला नाही. आता कुठल्या बिळात जाऊन लपून बसलाय. आज अहिल्या मातेचं एवढं कार्य असताना अहिल्या मातेने कुठल्या धनगर समाजासाठी म्हणून काम केलेलं नाही, सर्व समाजासाठी काम केलेलं आहे. मग आज बिंडोक असा असणारा जरांगे आज कुठल्या बिळात बसला, त्यांनी येऊन बोललं पाहिजे, ह्याचा निषेध केला पाहिजे, याचा तीव्र संताप व्यक्त केला पाहिजे. परंतु फक्त तुम्ही जाती जातीत तेढ निर्माण करायचं असेल तर तुम्ही गडबडीने येता आणि कुठंतरी तुमची पोळी बाजून, मराठा समाजाची, प्रस्थापित समाजाची पोळी बाजून घेण्यासाठी, जाती जातीत दुभंग निर्माण करण्यासाठी तुम्ही येता. परंतु इथं आता अहिल्यादेवींचा घाट वाचवण्यासाठी तुम्ही बोलायला तुम्हाला लाज वाटेल आणि तुम्ही बोलणार सुद्धा नाही. बरं, जे महाजन आहेत मंत्री, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही म्हणून एका पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा निषेध केला होता. आता कुठेतरी देशभरात आणि राज्यभरात हे अशा प्रकारे महापुरुषांचा अपमान होत आहे असं तुम्हाला वाटतंय का? खरं तर काल ज्या महिला अधिकारी, वन विभागाच्या महिला अधिकारी तिथं होत्या, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यामुळे त्या संतापल्या. खरं तर त्यांच्या जागेवर मी सुद्धा असतो, तुम्ही सुद्धा असता, आणखी कोणी जरी असतं तर त्यांचा तीव्र संताप झाला असता. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीवर हे राज्य, देश चालतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक फक्त भारतात नाहीत, जगभरात त्यांचं नाव आहे. अशा महामानवाचं नाव पुसवण्यासाठी जर अशी काही बिंडोक मंत्री जर पुढे येऊन काहीतरी मुद्दाम जाणीवपूर्वक झाकळण्याचा प्रयत्न करत असेल तरी महाराष्ट्र देश खपून घेणार नाही.
ते त्यांना येणाऱ्या काळात ते भोगावं लागेल. खरं तर त्या भगिनीची मागणी आहे की या महाजनवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमची सुद्धा तीच मागणी, अॅट्रॉसिटी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांचा तात्काळ राजीनामा घेतलाय तरच कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्याला जशाच तसं उत्तर मिळालं, कुठेतरी राज्य शांत होईल आणि राज्याला कुठेतरी समाधान होईल. नाहीतर हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा झाकळण्याचा प्रयत्न करतंय, डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान संपवण्याचा प्रयत्न करतंय आणि वेळोवेळी हे दाखवत आलेत, वेळोवेळी यांच्या कृत्यातून दिसत आले आणि येणाऱ्या काळात हे जास्त झाले. पण ओबीसी समाज, एससी समाज, एसटी समाज, आदिवासी सगळे समाज आता एकत्र येऊन आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही बाबासाहेबांचा अवमान कदापि खपवू शकत नाहीत. बाबासाहेबांचा अवमान झालेला आम्हाला सहन होणार नाही. येणाऱ्या काळात आम्ही जशा तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत. आमच्या महापुरुषांचा असाच अपमान होत राहिला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि याचा निषेध करू, असंही नवनाथ वाघमारे यांचं म्हणणं आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.